तर हॅलो मित्रांनो, आज पाणी लावायला आहे आणि आज गवारीचा पहिला खुडा पण झाला आहे. तर गवार असेल 2-3 किलो. तर पाणी लावायला आहे तर दाखवतो तुम्हाला, चला. तर मित्रांनो हे बघा, वरतून पाणी खाली येतं आणि ह्या रांगा भिजवल्यात. आता या रांगेला पाणी करून दिलं आहे आणि ह्या राहिल्या आणि या रांगेला पण 2 भिजल्यात आणि ह्या राहिल्या थोड्याशा आणि खालच्या शेतातलं ते सगळं भिजलं आहे आणि त्याच्या खाली शेत आहे ते पण भिजलं आहे वाटतं. आणि वरच्या शेताला लावायचं आहे तर वरच्या शेतातलीच गवार निघाली जास्त, याच्यातली थोडी बारकी आहे त्याच्यामुळं याच्यातली जास्त नाही निघाली. काही दिवसांनी ही पण तयार होईल. तर वरची मोठी झाली गवार दाखवेनच तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो ही बघा मोठी, यातली आज 2 किलो काढली. तर हे बघा मोठी झाली आणि फुलं पण आहेत आणि फुलं लागत जातात, शेंगा लागत जातात. एक दिवस आड खुडा असतो मित्रांनो गवारचा. त्या मित्रांनो हे बघा, जवळून लांब जरा शेंगा असतात आणि ज्या मोठ्या झाल्या त्याच तोडाव्या लागतात. हे बघा वाफ्यावर आहे, ह्या शेंगा लागल्यात बघा, एकदम जास्तच लागतात. तशा जशी फुलं येतात तसे लागतात. गवत काढलं होतं तरी मित्रांनो बघा, खत टाकल्यामुळं लगेच गवत पण होतं, त्याच्यामुळं गवत काढावं लागतं मित्रांनो. 2-2 वेळेस असं मोठं झालं की काढावं लागतं. तर मित्रांनो गवारला जास्त भाव असतो चवळीपेक्षा, त्याच्यामुळं पण गवार छोटी असते त्याच्यामुळं खुडायला त्रास होतो आणि चवळी मोठी असते ते मग लवकर खुडतो. तर मित्रांनो हे बघा, तिन्ही शेतं भिजवली, त्यात सगळ्याला पाणी लावलं आहे. फक्त वरचं शेत त्याला उद्या पाणी लावू. तर मित्रांनो हे शेवटचं शेत, याला पण आज पाणी लावलं. ही गवार आहे, यातली बारकीच आहे आणि इकडनं कांदा आहे हा बघा. तर कांदा थोडासाच लावला मित्रांनो खाण्यापुरती आणि तिकडं गवार. तर मित्रांनो